आइसलँडच्या नैऋत्य भागात असलेल्या रेयकिनस प्रायद्वीप या भागात ही घटना घडली आहे। या ठिकाणी एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला। खरं तर 18 डिसेंबर रोजीच तेथील लोकांना या पुराची कल्पना मिळाली होती। त्यामुळे 4000ची लोकसंख्या असलेलं हे शहर त्वरित रिकामी करण्यात आलं। ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुरुवातीला आकाशात काळे ढग निर्माण झाले होते। सर्वत्र राखेची चादर पसरली होती। अन अखेर तेच घडलं ज्याची भीती होती। ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर पडू लागला अन त्या पुरानं मानवी वस्तीला घेरून टाकलं। लोकांची घरं, झाडं, गाड्या सर्व काही लाव्हारसात अक्षरशः विरघळून गेलं। या घटनेचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। सर्वाधिक नुकसान ग्रिंडाविक या भागात झालं आहे। या भागाला मासे पकडणाऱ्यांचं शहर असं म्हटलं जातं। स्टाइनबिकक या इंस्टाग्राम पेजवरून या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत। आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष गुडनी जोहान्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये। अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही। ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, पण प्रशासन या आपत्तीशी दोन हात करत आहे।